नमस्कार मित्रांनो, आपण आज परभणी जिल्ह्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तुम्हाला किती प्रश्न बरोबर येतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रश्न क्रमांक 1, परभणी जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात येतो? ऑप्शन नंबर ए पुणे, ऑप्शन नंबर बी नाशिक, ऑप्शन नंबर सी औरंगाबाद, ऑप्शन नंबर डी नागपूर। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी औरंगाबाद। प्रश्न क्रमांक 2, परभणी जिल्ह्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन नंबर ए 1950, ऑप्शन नंबर बी 1956, ऑप्शन नंबर सी 1960, ऑप्शन नंबर डी 1981। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1956। प्रश्न क्रमांक 3, परभणी जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? ऑप्शन नंबर ए जिंतूर, ऑप्शन नंबर बी गंगाखेड, ऑप्शन नंबर सी परभणी, ऑप्शन नंबर डी पाथरी। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी परभणी। प्रश्न क्रमांक 4, परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? ऑप्शन नंबर ए गोदावरी, ऑप्शन नंबर बी कृष्णा, ऑप्शन नंबर सी तापी, ऑप्शन नंबर डी भीमा। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गोदावरी। प्रश्न क्रमांक 5, परभणी जिल्हा कोणत्या कृषीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए भात, ऑप्शन नंबर बी कापूस, ऑप्शन नंबर सी चहा, ऑप्शन नंबर डी कॉफी। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कापूस। प्रश्न क्रमांक 6, परभणी जिल्ह्यातील जिंतूर कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए उद्योग, ऑप्शन नंबर बी मंदिर, ऑप्शन नंबर सी बंदर, ऑप्शन नंबर डी विमानतळ। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मंदिर। प्रश्न क्रमांक 7, परभणी जिल्ह्यातील प्रमुख तालुका कोणता? ऑप्शन नंबर ए जिंतूर, ऑप्शन नंबर बी अकोला, ऑप्शन नंबर सी नागपूर, ऑप्शन नंबर डी पुणे। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जिंतूर। प्रश्न क्रमांक 8, परभणी जिल्हा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर ए गुजरात, ऑप्शन नंबर बी महाराष्ट्र, ऑप्शन नंबर सी मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर डी कर्नाटक। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 9, परभणी जिल्ह्यातील संत कोण? ऑप्शन नंबर ए संत तुकाराम, ऑप्शन नंबर बी संत नामदेव, ऑप्शन नंबर सी संत एकनाथ, ऑप्शन नंबर डी संत ज्ञानेश्वर। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संत नामदेव। प्रश्न क्रमांक 10, परभणी जिल्ह्यातील हवामान कसे आहे? ऑप्शन नंबर ए थंड, ऑप्शन नंबर बी उष्ण व कोरडे, ऑप्शन नंबर सी हिमाच्छादित, ऑप्शन नंबर डी आर्द्र। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उष्ण व कोरडे। प्रश्न क्रमांक 11, परभणी जिल्हा कोणत्या भागात येतो? ऑप्शन नंबर ए कोकण, ऑप्शन नंबर बी विदर्भ, ऑप्शन नंबर सी मराठवाडा, ऑप्शन नंबर डी पश्चिम महाराष्ट्र। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मराठवाडा। प्रश्न क्रमांक 12, परभणी जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन कोणते? ऑप्शन नंबर ए परभणी, ऑप्शन नंबर बी मुंबई, ऑप्शन नंबर सी पुणे, ऑप्शन नंबर डी नाशिक। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए परभणी। प्रश्न क्रमांक 13, परभणी जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? ऑप्शन नंबर ए गहू, ऑप्शन नंबर बी ऊस, ऑप्शन नंबर सी कापूस, ऑप्शन नंबर डी चहा।
तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कापूस। प्रश्न क्रमांक 14 परभणी जिल्ह्यातील लोकसंख्या मुख्यतः कोणत्या भाषेत बोलते? ऑप्शन नंबर ए हिंदी, ऑप्शन नंबर बी मराठी, ऑप्शन नंबर सी इंग्रजी, ऑप्शन नंबर डी गुजराती। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मराठी। प्रश्न क्रमांक 15 परभणी जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून विभाजित झाला? ऑप्शन नंबर ए नांदेड, ऑप्शन नंबर बी औरंगाबाद, ऑप्शन नंबर सी हिंगोली, ऑप्शन नंबर डी बीड। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिंगोली। अशाच भन्नाट जीके व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन क्विज सोबत। धन्यवाद मित्रांनो।